नमस्कार महाराष्ट्र ब्रेकफास्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी आकांक्षा जावडेकर आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच युद्धासंबंधीची एक मोठी बातमी पाहूयात। अमेरिकेच्या हल्ल्यासंबंधी भारताचं मौन हे चिंताजनक आहे। काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी विशेष असा लेख लिहिलेला आहे। भारताचं मौन हे परराष्ट्र धोरणाच्या विरुद्ध आहे असं सोनिया गांधी यांनी या लेखामध्ये नमूद केलेलं आहे। तर काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींनी विशेष असा लेख लिहिलेला आहे आणि या लेखामध्ये भारताचं मौन हे परराष्ट्र धोरणाच्या विरुद्ध आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी विशेष लेख लिहिलेला आहे। भारताचं मौन हे परराष्ट्र धोरणाच्या विरुद्ध आहे असं या लेखामध्ये सोनिया गांधी म्हणतायत। अमेरिकेच्या हल्ल्यासंबंधी भारताचं मौन हे चिंताजनक आहे असं सोनिया गांधी यांनी या लेखामध्ये म्हटलेलं आहे। भारताचं मौन हे परराष्ट्र धोरणाच्या विरुद्ध आहे असं देखील त्या या लेखामधून म्हणतायत। त्यामुळे लेखामध्ये नेमके कोणते महत्त्वाचे मुद्दे सोनिया गांधी यांनी मांडलेले आहेत हे आपण जाणून घेणार आहोत, परंतु यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की भारताचं मौन हे परराष्ट्र धोरणाच्या विरुद्ध आहे असं सोनिया गांधी यांनी या लेखामधून म्हटलेलं आहे। तर महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत आपण जाणून घेऊयात। सरकारनं खामेनींच्या हत्येचा निषेध सुद्धा केला नाही। इराणच्या यूएईवरील हल्ल्याचा मात्र मोदींकडून निषेध। आपल्या परराष्ट्र धोरणाची विश्वासार्हता आणि दिशा संशयास्पद। इराण युद्धामध्ये मौन बाळगणं हा त्रयस्थपणा नव्हे। युद्धाची घोषणा न करताच राष्ट्राध्यक्ष खामेनींचा वध। अमेरिकेवरती आता आक्षेप घेतला नाही तर भविष्यात ते सामान्य होईल असं देखील सोनिया गांधी यांनी या लेखामध्ये म्हटलेलं आहे। त्याबरोबरच मोदी इस्रायलवरून परत येताच हल्ला होणं बेचैन करणार आहे असं देखील त्या म्हणतात। मोदी इस्रायलला बिनशर्त पाठिंबा देऊन परत येताच हल्ला झाला। काँग्रेस अमेरिकेच्या हल्ल्याचा निषेध करते। इराण आपला धोरणात्मक मित्र आहे, अनेकदा मदत केली आहे। काश्मीर प्रश्नी 1994ला UN मधला OICचा प्रस्ताव इराणनंच रोखला। 2001ला वाजपेयींनी तेहरानमध्ये इराणसोबतच्या घट्ट मैत्रीला उजाळा दिला। आखातामध्ये 10 लाख भारतीय राहतात, स्वतंत्र धोरण टिकवलं तरच ते सुरक्षित राहतील असं देखील सोनिया गांधींनी म्हटलेलं आहे। आणि पुढची एक महत्त्वाची बातमी पाहू।